आपण आता भातापासून चटपटा नाश्ता तयार करणार आहोत. अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होणारा. त्यासाठी लागणारं साहित्य हा माझा रात्रीचा उरलेला भात आहे. 2 चम्मच गव्हाचं पीठ. तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता, इथे मैदा पण घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता. अर्धा कांदा, अर्धा टमाटर, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या आणि 2 ते 3 मिरच्या. तर आपल्याला आता हा भात मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. यासोबत आपण भात, हिरवी मिरची, लसण हे एवढं मिक्सरमधून बारीक वाटून करून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला पाणी घालून वाटायचं आहे. यामध्ये मी अर्धा कप पाणी घालत आहे. तर अशा प्रकारे वाटून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकून सुद्धा एक वेळा फिरून घेणार आहोत. अशा प्रकारे मी हे पूर्ण वाटून करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे भाज्या असतील, शिमला मिरची, पत्तागोबी, गाजर किंवा आलू जर उकडलेला असला तर तो खिसून टाकू शकता. आता सध्या माझ्याकडे नाही आहे तर मी फक्त कांदा आणि टोमॅटो टाकत आहे आणि कोथिंबीर. तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकता. थोडंसं मीठ. तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर तो घ्या. नॉनस्टिक तवा जर असला तर तुम्ही बिना तेलाचाही करू शकता किंवा तेल, तूप काहीही वापरू शकता. साध्या तव्यावर सुद्धा खूप छान होतं. मी नॉनस्टिकचा आहे म्हणून घेते. याच्यावरती त्याच्या चारही बाजूंनी आपण तूप सोडून घेऊया. तेल, तूप काही वापरू शकता. अशा प्रकारे आपला झटपट नाश्ता तयार झालेला आहे. अगदी सोपा आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारा. जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.